नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरेतनं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 याबाबतचे काही महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. यामध्ये लेखीची उत्तरे, आन्सर की, इतर काही महत्त्वपूर्ण जे अपडेट आहे ते संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील. तर 15 मार्चला ज्या घटकाची एक्झाम झालेली होती त्यांच्यामार्फत आपले निकाल जाहीर करायला सुरुवात झालेली आहे आणि निवड यादी पण जाहीर करायला सुरुवात झालेली आहे. तर आता काही घटकांमार्फत आपले नेकीचे निकाल या ठिकाणी जाहीर केलेले आहे. तर बघा हे घटक कोणकोणते आहेत. तर बघा, सर्वात अगोदर पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा. यामध्ये आता याची एकत्रित यादी जाहीर केलेली आहे. शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा मिळून यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बघू शकता डायरेक्ट मेरिट लिस्ट जाहीर केलेली आहे तुमची. यामध्ये फिजिकलमध्ये मिळालेले मार्क्स आणि रिटर्नमध्ये मिळालेले मार्क्स. ठीक आहे. ते संपूर्ण यादी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. याच्या आधारावर तुम्ही तुमचं सिलेक्शन होते की नाही हे चेक करू शकता. पोलीस अधीक्षक कार्यालय भंडार मार्फत आपली यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. नंबर 2 आहे नवी मुंबई पोलीस. यामध्ये एकाच प्रमाणे अंतिम यादी जाहीर केलेली आहे. जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले त्यांची पण यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे नवी मुंबई मार्फत. एकाच प्रमाणे फायनल लिस्ट फॉर रिटर्न टेस्ट नवी मुंबई. त्यामध्ये 50 पैकी 50 मार्क्स घेणारे विद्यार्थी आहे. तुम्ही चेक करू शकता किती विद्यार्थ्याला 50 पैकी 50 मार्क्स भेटले. तर 59 विद्यार्थी या ठिकाणी 50 पैकी 50 मार्क्स घेणारे. ते संपूर्ण मित्रांनो यादी व्यवस्थित चेक करून घ्या. जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. तर या ठिकाणी संपूर्ण यादी मित्रांनो कॅटेगरीनुसार लावण्यात आलेली आहे. हे व्यवस्थित चेक करून घ्यायची. टोटल 247 पेजची PDF आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, नंतरची अपडेट आहे नाशिक ग्रामीण पोलीस भरती. तर यामध्ये चालकची जी कौशल्य चाचणी आहे त्याची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. शारीरिक चाचणीच्या गुणवत्तेनुसार कौशल्य चाचणीकरिता पात्र उमेदवाराची यादी. तर तुम्ही नाशिक ग्रामीणमध्ये ड्रायव्हरसाठी अर्ज भरला असेल तर तुमची आता कौशल्य चाचणी होणार आहे आणि त्याची यादी पण या ठिकाणी जाहीर केलेली आहे. हे तुम्ही या ठिकाणी यादी चेक करू शकता. ऑल यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे कॅटेगरीनुसार. ठीक आहे. फिजिकलमध्ये मिळालेले मार्क्स 52 जागेसाठी भरती निघालेली होती नाशिक ग्रामीण चालक. या ठिकाणी बघा 50 पैकी 50 मार्क्स येणारे विद्यार्थी किती आहेत. मित्रांनो 451 विद्यार्थी असे या ठिकाणी ज्याला 50 पैकी 50 मार्क्स मिळालेले आहे. ठीक आहे. फिजिकलमध्ये 50 पैकी 50 मार्क्स या ठिकाणी दिलेले आहे. टोटल मार्क्स या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता 50 पैकी 50 जे विद्यार्थी स्किल टेस्टसाठी पात्र झालेले आहे त्यांची यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर केलेली आहे. 451 विद्यार्थी असे की त्यांना 50 पैकी 50 मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहे. नंतर आहे धुळे जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024-25 यांच्या मार्फत आपली मेरिट लिस्ट जाहीर केलेली आहे. म्हणजे मैदानी चाचणी आणि लेखीमध्ये मिळालेले मार्क्स याच्या आधारावर आपली मेरिट लिस्ट जाहीर केलेली आहे. तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. तुमचं नाव वगैरे दिलेलं आहे. फिजिकलमध्ये मिळालेले मार्क्स आणि मैदानी चाचणीमध्ये मिळालेले मार्क्स दोन्ही मिळून या ठिकाणी आपली मेरिट लिस्ट जाहीर केलेली आहे. हायेस्ट या ठिकाणी 139 आहे. धुळे मार्फत जर तुम्ही आपला अर्ज भरला असेल, एक्झाम दिलेली असेल तर आपली मेरिट लिस्ट या ठिकाणी चेक करून घ्यायची. तर आहे पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव. धाराशिव मार्फत पण आपली निकाल जाहीर केलेला आहे. लेखी चाचणीचा निकाल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. चेस नंबर, सीट नंबर आणि तुम्हाला एक्झाम मध्ये मिळालेले मार्क्स. ठीक आहे. 15 मार्चला तुमची एक्झाम या ठिकाणी झालेली होती. धाराशिव शहर पोलीस. जर तुम्ही या ठिकाणी आपला अर्ज भरला असेल तर आपले मार्क्स या ठिकाणी चेक करून घ्यायचे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी काय करावं लागेल, गुगलवर येऊन पोलीस भरती रिझल्ट असं सर्च करायचं. असं सर्च केल्याबरोबर असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होणार आहे. या ठिकाणी बघा पोलीस भरती रिझल्ट, पोलीस भरती शारीरिक चाचणी निकाल असा इंटरफेस दिसणार आहे. तुम्हाला यावर क्लिक करावं लागेल. यावर क्लिक केल्याबरोबर तर खाली यायचं. खाली आल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण रिझल्टची लिंक पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. तुम्ही ज्या अंतर्गत आपला निकाल पाहायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही आपला निकाल चेक करू शकता. ठीक आहे. समजा आपण नवी मुंबईची निकाल पाहिलेला लेखीचा, तर यावर क्लिक हेअर दिसत आहे. यावर क्लिक केल्याबरोबर नवी मुंबईची वेबसाईट ओपन होऊन जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते PDF पण डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केल्या जाईल. ठीक आहे. तुम्हाला कोणताही निकाल जर पाहता असेल तर या ठिकाणी येऊन चेक करायचा. आपला निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. ठीक आहे. समजा अमरावती ग्रामीणचा जर निकाल तुम्हाला चेक करायचा असेल तर अमरावती ग्रामीणची लिस्ट 2-3 दिवसात लागणारच आहे. यावर क्लिक हेअरवर क्लिक करायचं. क्लिक हेअरवर क्लिक केल्याबरोबर यामध्ये अमरावती ग्रामीणची लिस्ट पाहायला मिळणार. सध्या अमरावती ग्रामीणची लिस्ट यायची
तर अमरावती ग्रामीणला जे काही आक्षेप आलेले होते त्याची पूर्तता करून लेखीची अंतिम यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. या ठिकाणी पीडीएफचा ऑप्शन दिसत आहे, यावर क्लिक करायचं आणि पीडीएफ जे आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही आपले कुठलाही निकाल डाउनलोड करू शकता. ठीक आहे. ही नवीन यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या लोकांनी आपला आक्षेप या ठिकाणी नोंदविलेला होता. ठीक आहे मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे आणि निकाल कशा प्रकारे डाउनलोड करायचे हे पण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. जर तुम्हाला निकाल डाउनलोड करायला लिंक लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला लिंक मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. व्हिडिओ महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.